एका साईडला आपण पाहिलं तर आशिष अमीन त्यांच्या विरुद्ध लगेच विनोद भोगळे यांना आपण पाहू शकतो. बांडूप स्ट्रायकर्स आपला एक खेळाडू पाठवायचा. आशिष अमीन आपणास विनंती केली आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. मॅच चालू करायची नाहीये. आकाश पवार आपला एक खेळाडू पाठवायचा प्लीज. आणि साई 11 आपणास देखील विनंती करेल की आपल्याला देखील एक खेळाडू पाठवायचा आहे. पहिली सेमीफायनल तुमच्यासमोर घेऊन येतो. एक महत्त्वाची मॅच असणार आहे कारण की दोन्ही संघ मात्र इथपर्यंत प्रवास केला आहे. कालच्या दिवसामध्ये बांडूप स्ट्रायकर संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्या जोरावर मात्र संघ इकडे दाखल झाला आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये साई 11 नक्कीच विनोद भोगळे यांचा संघ, एका साईडला आशिष आमीन यांचा संघ आपण पाहू शकतो. बॅटिंगसाठी सलामीची जोडी दाखल झाली. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महिराज यांना आपण पाहू शकतो. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं शाबीर आहेत. बॉलिंगसाठी कमल मोरिया. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर घेऊन येतो. पहिलीच ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर. पहिलाच बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेला मिळतील आपण पाहिलं तर 4 धावा. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा थोडासा मागे होता आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला महिराज यांच्या माध्यमातून. लाजवाब स्ट्रोक. अगदी अक्कू टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच कमल याचं स्वागत केलं गेलं. कुपन्ससाठी आपण यायचं आहे. काही तास शिल्लक आहे. त्या कुपन्सची आपण संधीचा फायदा उचलायचा आहे. आपलं लक आजमावायचं आहे. नक्कीच 100 रुपयामध्ये नक्कीच सायकल असणार आहे. अशी नोंद घ्यायची आहे. जे कोणी इच्छुक असेल त्यांनी आपण त्या नक्कीच कुपनसाठी आपल्या व्यासपीठावर संपर्क करायचा आहे. बॉलिंगसाठी कमल आहेत. एक लेफ्ट ऑन स्पिनर. हाई बॉल पॉईंट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आपण पाहिलं तर करण. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. वेल स्टॉप बॉल आतमध्ये ठेवला गेला आहे 38च्या सर्कलमध्ये आणि एकच रन मिळेल. पाच धावा झाल्या धाव फलकावर आणि पहिलीच ओव्हर पाहू शकतो. अजूनही शेवटचे पहिल्या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्हाला फायदा उचलावा लागेल. शाबीर आणि महिराज यांना हा बॉल देखील आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एकच रन मिळेल. आता मात्र थोडंसं रोखून ठेवलंय कमल यांनी. पहिल्याच बॉलवर खूप चांगला फटका पाहायला मिळाला होता महिराज यांच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये देखील महिराजने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. शाबीर यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र देखील ह्याही मेन मॅचमध्ये, प्रमुख मॅचमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. हाई बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि मिळतील आपण पाहिलं तर 4 धावा. चौकारामध्ये कन्वर्ट केलं गेलं महिराजच्या बॅटमधून. लाजवाब. हाई बॉल आपण पाहिलं तर अक्कू टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा देखील फायदा उचलला गेला. धावफलक आपण पाहिलं तर 4 ने पुढे जात आहे. तब्बल आपण पाहिलं तर 10 धावा होते धावफलकावर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला महिराज यांच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 9 धावांच्या संख्येवर खेळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. गुड बॅटिंग. सेमीफायनलच्या मॅचमध्ये तुम्हाला मात्र कामगिरी करावी लागेल. परंतु कमल मोरे यांना देखील अशी बॉलिंग करून चालणार नाही आहे कारण की मेन मॅच आहे. इकडून जो पराभूत होईल त्याला मात्र नक्कीच या क्रीडा स्पर्धेतून माघारी पातावं लागेल. 1 वर्ष या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. आई बॉल बनवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि येतोय डॉट बॉल. महिराज यांना मात्र ते रोखून ठेवलंय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 10 धावा झाल्या धावफलकावर. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. पहिली सेमीफायनल पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न परंतु 1 रन्सवर मात्र इथे थांबावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. धावफलक आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर.
नक्कीच कुठल्याही प्रकारे विकेट गमावला नाही आहे. खूप चांगलं सुरुवात झाली मात्र इथे आपण पाहिलं तर नक्कीच मांडू स्ट्रायकर संघाची नक्कीच साई इलेव्हन संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि कमलनी नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली. महिराज यांनी कमल यांच्या विरुद्ध शाब्बीरने देखील त्यांना साथ दिली. 11 धावा झाल्या धावफलकावर. नक्कीच रवींद्र आपण पाहिलं तर म्हात्रे मैदानाची देखील एक टीम आपण पाहिली. म्हात्रे क्रिकेट क्लब देखील पाहिलं. विनय पाटील यांचा संघ पाहिला. ब्ल्यूबर्ड संघ. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत यांना आमंत्रित केलं जात आहे. अनिकेत काटकर यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. हीच दुसरी ओव्हर घेऊन दुसरी ओव्हर देखील आपण पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर आहे. तिकडे देखील महिराज आणि शाब्बीर यांना बॅटिंग करावी लागेल. त्यामुळे ही ओव्हर देखील खूप महत्त्वाची असणार आहे. नक्कीच समोर देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. पाहिजे इस्त्याक चिंटी खूप चांगली फॉर्ममध्ये आहे. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती चिट्टी यांनी. त्यामुळे नक्कीच महत्त्वाची मॅच चालू आहे. पहिली सेमीफायनल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. आज त्याच क्रीडांगणावरची क्रीडा स्पर्धा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 पहिलं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि अतिशय थाटामाटामध्ये आपण ही क्रीडा स्पर्धा पाहिली. आई बॉल पाहिलं तर खोला टप्प्याचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 रन्समध्ये ते कन्वर्ट केले जात आहेत. खूप चांगले थ्रो पाहायला मिळाला. थ्रो धावफलक 2 पुढे जाईल. 13 धावा होत्या धावफलकावर. आई बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्वतः आली फॉलो थ्रीच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर अनिकेत आणि खूप चांगला बॉल आतमध्ये ठेवला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फॉलो थ्रीच्या रूपमध्ये. 13 धावा झाले धावफलकावर. 2 बॉल आतापर्यंत झाले दुसऱ्या ओव्हरचे आणि 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर चालू आहे. स्लो रन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तसे येत आहेत लांबचं अंतर गाठून. तिथे आपण पाहिलं तर 2 धावांचा प्रयत्न. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला जोशी यांच्या माध्यमातून. गुड थ्रो. गिज थ्रो देखील या ग्राउंडवर खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली तर खूप चांगल्या प्रकारे रंगताना पाहिली. आणि इकडे मात्र बॉलला वळवलं. इथे मात्र आपण पाहिलं तर येतो डॉट बॉल. प्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. याच्या अगोदरची मॅच नक्कीच आकाशने जो स्ट्रोक लगावला 103 धावांची गरज असताना जो षटकार लगावला पूर्णपणे आपल्या संघाला GIT3 संघाला मात्र मॅचमध्ये घेऊन आला आणि सेमीफायनलमध्ये घेऊन गेला. हीच रायाने देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आणि याही बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फटका बसला. आझम कुरेशी येतात तिकडे. खूप चांगली कॅच पकडता आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपण पाहिलं तर बॅट सोडावी लागते. शाब्बीर यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. पहिला झटका लागतोय भांडू स्ट्रायकर्स या संघाला. शाब्बीर बॅक टू द पवेलियन. चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची टॉप एज घेतली गेली. बॉल हवेत होता काही काळ. आझम कुरेशी मात्र तिकडे पोचले गेले आणि खूप चांगली झेल टिपले गेले. स्वतःच मात्र तिकडे नियंत्रण सुटलं होतं परंतु खूप चांगली कॅच पाहायला मिळाली. चौदा धावा झाली धावफलकावर. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा आणि नक्कीच खूप महत्त्वाची ओव्हर अनिकेतने देखील हाताळले या नक्कीच मॅचमध्ये. की महत्त्वाची ओव्हर होती. इकडे रन्स येणं मात्र चान्सेस होते आणि तिकडे खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. मिराज आई बॉल फाईनलच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल मात्र थांबणार नाही. 1 बाउन्स येतोय चौकार. आज ऑफ स्ट्रोक. धावफलक नक्कीच
4ने पुढे जाईल. ती फुलटॉस बॉल होता, फक्त त्याला दिशा दिली आणि धावफलक 4ने मात्र पुढे जाऊन पोहोचतंय 18 या धावसंख्येवर. अजूनही आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावफलक आपण पाहिलं तर 18 धावा झाल्या धावफलकावर. महिराज यांनी खूप चांगली सुरुवात केली. 9 चेंडू 17 या धावसंख्येवर खेळतात. अजूनही 18 चेंडूचा बॉल, 18 चेंडूचा खेळ तुमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे चांगली कामगिरी तुम्हाला करावी लागेल. बॉलिंगसाठी करण हे नामंत्रित केलं जातं. स्ट्राईक एंडला आकाश पवार आहेत. कालच्या दिवसामध्ये आकाशने खूप चांगली कामगिरी केली होती. स्वतः आयोजक आहेत या क्रीडा स्पर्धेचं आणि कालच्या दिवशी 42 धावांची एक खेळी त्यांनी केली होती 12 चेंडूमध्ये. ह्याही मॅचमध्ये अपेक्षित असेल. पहिल्याच बॉल आपण पाहिला तर अगदी धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. करण यांच्या माध्यमातून फक्त दिशा दिली. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात, तिकडे 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील सुरेख पद्धतीने कंप्लीट केली जाते. 2 धावाच्या मध्ये स्कोर कार्ड आपण पाहिला तर 20 धावा झाले धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. ही बॅटल देखील अगदी चांगली असेल, कारण की दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. त्यामुळे आकाशला देखील डावपेची माहिती आहेत करणच्या आणि करणला देखील डावपेची माहिती आहेत आकाशच्या. कुठल्या झोनमध्ये आकाश चांगला खेळतो आणि ते देखील अगदी आमने सामने झुंजतात. दोन्ही खेळाडू अष्टविनायक संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात. त्यामुळे आज आमने सामने झुंजतात या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आई बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आपण पाहिलं तर 1च रन मिळेल. अश्विन कांबळे यांना यष्टींच्या मागे पाहू शकतो. 21 धावा होते धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम पारितोषिक तब्बल 44,444 असणार क्रीडा स्पर्धा. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं 22,222 व आकर्षक ट्रॉफी आहे. एक चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहू शकतो, एक इज स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप आणि त्यांच्या अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा आज पहिलं वर्ष आहे क्रीडा स्पर्धेचं. खूप चांगली फिल्डिंग, तेवढी चांगला थ्रो पाहायला मिळाला एनडीएच्या माध्यमातून. गुड थ्रो आणि रन जर आपण पाहिलं तर 1ने पुढे जाईल. 22 धावा होते धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. थोड्याशा धीम्या गतीने मी तर म्हणेल भांडूप स्ट्रायकर संघाची सुरुवात आहे. इकडून तुम्हाला चांगला एक टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीने मोठे फटके खेळावे लागतील. त्यामुळे इथे बॅटचा फ्लो मात्र ओपन करावा लागेल आकाशला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरा वेळचा प्रयत्न आणि 1 धावेवर मात्र समाधान म्हणावं लागेल. खूप चांगली बॉलिंग करतात कारण खूप चांगली फिल्डिंग देखील तिकडे अनिकेतने केली आहे. की लांबचं अंतर काढून बॉलपर्यंत पोहोचला गेला आणि खूप चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला आणि तिकडे तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ झाला आणि 23 धावा झाल्या धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलसाठी पुन्हा एकदा करण सज्ज होत आहेत. हा बॉल फटका फसला गेला. बॉल हवेत आहे, स्वतः जातात तिकडे आपण पाहिलं तर करण आणि फर्स्ट सेकंड आयटमला मात्र इथे बॉल सुटला गेला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. तुम्हाला अशा कॅच बनवाव्या लागतील. जेव्हा तुम्ही सेमीफायनलच्या मॅच खेळता तेव्हा तुम्हाला अशा कॅच बनवायच्या आहेत. अशा कॅच सोडून चालणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला असं चांगला एफर्ट्स देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वतःवर नाराज असतील धावफलक आपण पाहिलं तर 1ने पुढे जाईल. 24 धावा होते धावफलकावर. शेवटचा बॉल आहे या आपण पाहिलं तर ओव्हरचा. परंतु करणनी खूप चांगली बॉलिंग केली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात 5 चेंडू टाकत असताना. गुड बॉलिंग. हा बॉल देखील पाऊंडेशनने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अनिकेत तिकडे क्षेत्ररक्षणाखाली खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 7 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग या ओव्हरमध्ये करण यांच्या माध्यमातून. खूप चांगल्या बॉलिंगचे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आपल्या संघासाठी. डावकुराचा एक चांगला बॉलर म्हणून जी ओळख आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला आहे. 25 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा.
चेतन भोसले आमच्यासोबत अगदी सकाळपासून गुणलेखक आहेत. त्यानंतर आमच्यासोबत आर्यनने देखील स्कोरिंग केली. राहुल शिंदे, ऋषी लोखंडे, अगदी तामणकर, अगदी सकाळपासून आमच्यासोबत चांगली स्कोरिंग त्यांनी देखील केली. 25 धावा झाल्या धावफलकावर. करणने देखील आमच्यासोबत चांगली स्कोरिंग केली. आज दिवसभरामध्ये आमचे सर्व स्कोरर, आमचे ऑफिशियल पंच रवींद्र मोहिते, त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर अक्षय सुर्वे, करण, सर्व आमच्या ऑफिशियल पंचांनी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आज अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. काही तास शिल्लक आहेत की कोण या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं जाणार, कोण चॅम्पियन्स ठरणार. 2022 पहिल्या वर्ष आपल्या नावावर कोण करणार या सर्वाचं, त्यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा झाल्यात धावफलकावर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर जी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. नक्कीच कुपन्स देखील आहेत, त्यामुळे काही तास शिल्लक आहेत आणि नंतर ते कुपन्स बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकर यायचं आहे आणि आपण कुपन्सचा देखील संधीचा फायदा उचलायचा आहे. 100 रुपयाची आपण पाहिलं तर कुपन्समध्ये सायकल आहे आणि कोण लकी ठरणार नक्कीच. 25 धावा झाल्या. थोडीशी घाई करायची आहे, थोडंसं फास्ट खेळायचं आहे प्लीज, कारण की अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. अंधार लवकर होतो त्यामुळे थोडंसं घाई करायची आहे. कुपन्ससाठी मला असं वाटते 5 वाजेपर्यंत आपण कुपन्स बंद करणार आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची, आपण लवकर यायचं आहे प्लीज आणि त्याचा कुपन्सचा फायदा घ्यायचा आहे. कोण लक आजमावणार. ऑलरेडी कमल मोरे यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. विथ द स्पिन यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गोल केली जाते. आकाश पवार यांना मैदान सोडावं लागतंय. बॅटची एज घेतली गेली आणि यष्टांचा भेद घेतला. चेंडूने माघारी परतावं लागतं आकाश पवार यांना. आकाश पवार यांची खेळी संपुष्टामध्ये येते. काय बॉलिंग केली गेली. कमल मोरिया पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची एज घेतली गेली आणि यष्टांचा भेद घेतला गेला. पहा अश्विनचं खूप चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळालं, कारण की आकाश एक आक्रमक रूप कधी धारण करू शकत होते, त्यामुळे आकाशला माघारी धाडलं गेलं. अनुभव कमल यांच्याकडे देखील आहे, खूप एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि आकाश पवार यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. 25 धावसंख्येमध्ये दुसरा झटका लागतोय. नवीन फलंदाज फैजल येतात. उंचाखुरा फैजल, अंडरआर्म क्रिकेट देखील फैजल खूप चांगलं खेळतात, परंतु फैजल यांना या मॅचमध्ये परफॉर्मन्स दाखवावं लागेल. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच खूप चांगला बॉल पाहायला मिळाला कमल यांच्या मध्ये. ह्याच्या अगोदरची देखील मॅच अतिशय रंगतदार ठरली, कारण की सर्वांच्या नजरा त्याही मॅचकडे होत्या आणि आकाश दाखवला आजच्या बॉलवर आणि एक मोठा विजय जिया 83 या संघाला मिळवून दिला. बॉलिंगसाठी कमल मोरे, स्ट्राईक एंडला फैजल. याही बॉलवर बॅक टू बॅक तू चल मी आलो असं मैदानामध्ये घडतंय आणि फैजलला देखील मैदान सोडावं लागतंय. काय बॉल टाकलाय हा. बॉल आपण पाहिला तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी वेगवान चेंडू होती. नक्कीच कमल यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स आहे कमल यांच्याकडे देखील, खूप वर्ष क्रिकेट त्यांनी देखील खेळलं आहे आणि फैजल यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिल्याच 2 बॉलवर मात्र इथे कमल यांना मात्र यश मिळतंय. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. पाहूयात पहिली हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेची कंप्लीट करणार का.
पाहुयात पहिली हॅट्रिक कंप्लीट करणार का बॉलिंगसाठी कमल या क्रीडा स्पर्धेची. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रशांत यांना पाहू शकतो आपण स्ट्राईक एंडला. पाहूयात पहिली हॅट्रिक कंप्लीट करणार का. अतिशय वेगवान चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळेल कमल यांच्या माध्यमातून स्वतः बॉलवर. तदुपरांत आपण पाहिलं तर 2 रन्स इथे कंप्लीट केले जात आहेत. 2 धाब्याच्या मधील स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 27 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 4थी ओव्हर चालू आहे. खूप चांगली बॉलिंग केली करणने त्याच्या अगोदर देखील आणि आता देखील कमल म्हणजे नक्कीच खूप चांगल्या बॉलिंगची प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 4थी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी पुन्हा सज्ज होत आहेत कमल. स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत. कालच्या दिवशी प्रशांत देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु आता देखील या प्रमुख मॅचमध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. आई बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि काय कॅच पकडली गेली आहे. अंतिम क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. नक्कीच पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. फटका खूप चांगला होता, परंतु नक्कीच थोडासा पाहिलं तर बॅटवर नीट आला नव्हता. आणि तिकडे आपण पाहिलं तर इस्तियाक चिंटी कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही. खूप चांगला झेल टिपला गेला चिंटीच्या माध्यमातून. तिकडे अगदी एक्सपिरियन्स खेळाडू होते, त्यामुळे तिकडे त्यांचा एक्सपिरियन्स खूप कामी आला आणि खूप चांगली कॅच पकडली गेली. माघारी परतावं लागते. प्रशांत त्यांना देखील भांडूप स्ट्रायकर संघ थोडासा बॅकफुटला जातो या क्रीडा स्पर्धेमध्ये. या सेमीफायनलच्या मॅचमध्ये थोडंसं पडझडीत पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट चाललेत. खेळपट्टीवर पार्टनरशिप होत नाहीये. 4थ्या ओव्हरमध्ये देखील कमलने रोखून ठेवलं गेलं आहे. याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट घेतल्यात. गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग राहिली आहे कमल यांच्या माध्यमातून. बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो पुन्हा त्या कमल सज्ज होता. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महिराज आहेत. हो विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात तिकडे बंडल आणि पहा रितेश यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली आणि कॅच इथे मात्र ड्रॉप होते रितेश यांच्या माध्यमातून. रितेश बंडल स्वतः पण नाराज आहेत, कारण की एक यंग टॅलेंट आहे. कॅच तुम्हाला बनवायची होती, ती इझी कॅच होती, त्यामुळे नक्कीच स्वतः दडपणामध्ये आहेत. परंतु महिराज यांचं मी कौतुक करेल. 12 चेंडूमध्ये 21 या धावसंख्येवर खेळत आहेत महिराज. हे चांगली कामगिरी करतात. शेवटचा बॉल आहे. खूप चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये नक्कीच कमल मोर्या यांनी. विश्वमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 2 धावा मिळतात मात्र तिकडे. एकतीस धावा झाल्या धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहत आहोत आणि मी तर म्हणेल इकडे जर 10-15 रन्स आले तर मॅचमध्ये म्हणजे फाईट होऊ शकते. आणि सेमीफायनलच्या मॅचेस आपल्याला अशाच पाहायला मिळत असतात, अगदी लोअर स्कोरिंगचा असतो. त्यामुळे त्या मॅच देखील दोन्ही संघावर खूप प्रेशर असतो, प्रेशरवाल्या मॅच असतात, त्यामुळे अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत असतात. 31 धावा झाल्या धावफलकावर. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्या. 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळवल्या कमल याने. गुड बॉलिंग कमल. नक्कीच खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी सुशील सोनावणे अर्थातच केटा यांना आमंत्रित केलं जात आहे. अर्णव स्पोर्ट्सचे ओनर आज
31 धावा झाले धाव फलकावर. सुशील सोनावणे यांना आपण बॉलिंगसाठी पाहू शकतो. केट्या पाहूयात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला साहिल आहेत. पाहूयात मॅच रंगतदार असेल. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. हा बॉल वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सुशील सोनावणे स्वतः जातात तिकडे. आपण पाहिलं तर बॉल वळवण्याचा प्रयत्न करतात आणि रितेश बंडल आता मात्र कुठल्या प्रकारे चुकी करत नाही. खूप चांगली कॅच पकडली गेली. स्वतःवर नाराज असतील रितेश कारण की याच्या अगोदरची कॅच सुटली गेली आहे. विथ द स्पिन अगदी बॉल टॉस करतात. कुलदीप यादव सारखा बॉल टॉस करतात अगदी सुशील आणि खूप चांगला बॉल वळवला. विथ द स्पिन बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. तिकडे आपण पाहिलं तर बॅट सोडावी लागते आणि 31 धावसंख्येवर मात्र आपण पाहिलं तर 5वा झटका लागतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर महिराज आहेत. महिराज अजून खेळपट्टीवर आहेत त्यामुळे रन्स होऊ शकतात. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे धावा कराव्या लागतील. करण शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण नक्कीच सुशील ग्राउंडच्या बाहेर जायचं. लहान मुलं आहेत प्लीज थोडं सहकार्य करा. जे पतंग उडवतात बाहेरून उडवा प्लीज. फुलटॉस बॉल चुकी झाली आणि बॉल आपण पाहिला तर 6 धावांसाठी लांबच लांबर षटकार पाहायला मिळाला महिराज यांच्या बॅट मधून आणि सुशील सोनावणे यांच्या मात्र हल्ला चढवला गेला आहे. धावफलक 6 पुढे जातोय. 37 धावा होत्या धावफलकावर. थोडीशी चुकी झाली आणि खूपच मला असं वाटतं उंच गाठला आणि फुलटॉस बॉल त्याला कन्वर्ट केला अगदी 6 धावांसाठी. 37 धावा होत्या धावफलकावर आणि नक्कीच फुलटॉस बॉल तेवढं कनेक्ट करणं देखील इझी नाही आहे. परंतु महिराज अगदी सेट झालेत. खूप चांगली बॅटिंग करतात. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. माघारी परतावर आपण पाहिलं तर लवकर इथे कामगिरी करावी लागेल. हाई बॉल फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होतो चौकाराच्या दिशेने आणि धावफलक नक्कीच खूप चांगले प्रयत्न करतायत महिराज. या इनिंगमध्ये थांबून मारण्याचा प्रयत्न विथ द स्पिन जागा निर्माण केली स्वतःला. फायनलच्या दिशेने मात्र धाडलं गेलं आणि धावफलक 4 पुढे जाईल. 41 धावा झाल्या धावफलकावर. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे अजून धावा येऊ शकतात. परंतु सुशील यांना मात्र काही ना काहीतरी युक्ती नक्कीच लढवावी लागेल. हाई बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. काहीतरी उंचीवर जातो चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि मैदान सोडावं लागते फलंदाज महिराज यांना. परंतु महिराज यांनी मनं जिंकली गेली. खूप चांगली बॅटिंग केली महिराजांच्या माध्यमातून. हाई बॉल आपण पाहिलं तर फटका फसला होता आणि 33 या धावसंख्येवर वैयक्तिक मात्र माघारी परतावा लागलाय. जोशी यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल टिपला गेला आपण पाहिलं तर तिकडे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जमीर बिजली येतात. याच विभागातील एक नामांकित खेळाडू आहेत. खूप चांगली बॉलिंग देखील त्यांना आपण करताना पाहिलं. खूप वर्षाचा क्रिकेट आहे. खूप वर्ष अनुभव आहे आणि अगदी 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यांचा मात्र फायदा उचलावा लागेल जमीर यांना. याच्यानंतर टॉससाठी सज्ज राहायचं आहे. नक्की GI83 त्यांच्या विरुद्ध फिट यात्रीज दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. स्ट्राईक एंडला जमीर बिजली यांना आपण पाहू शकतो. अनुभव आहे त्यांच्याकडे त्यामुळे नक्कीच धावा कराव्या लागतील. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक जमीर बिजली यांच्या बॅट मधून मिळेल 6 धावा. काय फटका खेळला जातोय जमीर यांच्या बॅट मधून. एक अनुभव आहे. अगदी आपल्या बॉलिंगच्या जोरावर कित्येक वर्ष जमीर यांनी मात्र क्रिकेट गाजवलंय. परंतु हा फटका पहा विथ द स्पिन अक्षरशः जागच्या जागेवरून फटका खेळला गेला आणि आपला जो एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तो मात्र इकडे पणाला लावला आणि 6 धावांसाठी मात्र धाडला गेला. सुशील सोनावणे यांच्या मात्र हल्ला चढवला गेला. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. पाहूया जमीर बिजली स्ट्राईक एंडला. हाई बॉल फायनलीच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बॉल मात्र थांबणार नाहीये. मिळेल चौकार. धावफलक आपण पाहिलं तर 4 पुढे जाईल. 51 धावा होते धावफलकावर. अप्रतिम फटका पाहायला मिळाला जमीर यांच्या माध्यमातून. जो अनुभव आहे आपला तो मला मात्र इकडे पणाला लावला. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो आणि नक्कीच आज एक्सपिरियन्स जो होता तो मात्र इकडे दाखवून दिला जमीर यांनी. धावफलक आपण पाहिलं तर
51 धावा झाल्या धावफलकावर. 52 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बावन्न धावांची गरज आहे नक्कीच आमची मॅच. निलेश लोखंडे देखील यूट्यूबवर देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज आमच्यामध्ये नाही आहेत परंतु निलेश लोखंडे देखील यूट्यूबवर वरून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आज शिर्डीला आहेत. चला टॉससाठी यायचं आहे. फिट यात्रीज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर GI83. चला टॉससाठी यायचं आहे. चला टॉससाठी यायचं GI83 आणि त्यांच्या विरुद्ध नक्कीच फिट यात्रीज अक्षय सुर्वे यांना आपण पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर राया शांतीबाई मोठा. चला टॉससाठी यायचं आहे. शांतीबाई आपणास विनंती करायला आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचे काही तास शिल्लक आहेत त्यामुळे कुपन्स कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी आपण व्यासपीठावर येऊन आपण कुपन्स घ्यायचे आहेत. आणि तर नक्कीच कुपन्समध्ये आपलं लक आजमावायचं आहे. आणि सायकल आहे, खूप चांगली सायकल आपण पाहू शकतो.
30 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पाहूयात महत्त्वपूर्ण मॅच आहे, त्यामुळे ही मॅच कोण जिंकणार त्यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहे. पाहूयात ही क्रीडा स्पर्धा कुठल्या खेळाडू की आपल्या नावावर करणार, कुठला संघ आपल्या नावावर करणार, मॅन ऑफ द सिरीजची सायकल कुठला खेळाडू आपल्या नावावर करणार त्यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका साईडला आपण पाहिलं तर इस्तियाक शेख चिंटी, त्यांच्याबरोबर आपण पाहिलं तर अझाम कुरेशी अंडी ही जोडी दाखल झाली आहे, त्यामुळे महत्त्वाची मॅच आहे. लहान लहान मुलांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. बॉलिंगसाठी प्रवीण यांना आमंत्रित केलं जात आहे. कालच्या दिवसामध्ये देखील 5 विकेट प्रवीणने आपल्या नावावर केले होते. खूप चांगली बॉलिंग प्रवीणने देखील केली होती. यतीन सकपाळ, जी लहान मुलं खेळतात त्यांना थोडं साईडला करायचं. यतीन इनिंगला सुरुवात होते. बॉलिंगसाठी प्रवीण, पहिल्याच बॉलवर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि रन जर आपण पाहिले तर 2ने पुढे जात आहेत आणि 2ने मात्र ते अकाउंट ओपन केलं जात आहे. 52 धावांची गरज आहे, अजून 50 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 29 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे, त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. इस्तियाक आणि त्यांच्या सोबतीला अझाम यांना खूप चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. दुसरी इनिंग चालू आहे. पहिली सेमीफायनल. बॉलिंगसाठी प्रवीण, हा बॉल आपण पाहिला तर धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंच दंडित करतात. व्हाईट बॉल, स्वाईट चेंडू, धावफलक 1ने पुढे जाईल. 3 धावा होते धावफलकावर. प्रयत्न करतात चिंटी देखील, कारण की मोठमोठे स्ट्रोक खेळून मॅच मध्ये घेऊन यायचं. रन जर आपण पाहिलं तर 1ने पुढे जात आहे. 4 धावा होते धावफलकावर. फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावफलक आपण पाहिलं तर नक्कीच 1ने पुढे जाईल. हाई बॉल विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इस्तियाक यांच्या माध्यमातून गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. बॉल मात्र आपण पहिल्यांदा अडवण्याचा प्रयत्न केला. जमीर, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आज कालच्या दिवसामध्ये देखील जमीर यांनी खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगले एफर्ट पाहायला मिळते जमीर यांच्या माध्यमातून. आज अनुभव आहे त्यांच्याकडे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर बॉल आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बेल स्टॉप. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते जमीर यांच्या माध्यमातून. ज्या अगोदर बॅटिंग करत असताना देखील मनं जिंकून घेतली आहेत आणि नक्कीच फिल्डिंगच्या जोरावर देखील मनं जिंकतात. फुलटॉस बॉल, त्याला देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल मात्र इथे आपण पाहिलं तर थांबणार नाहीये. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. धावफलक 4ने पुढे जाईल आणि
52 धावांची पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर साई 11 नक्कीच विनोद घोगळेंचा संघ आपण पाहू शकतो या मॅचमध्ये. पाच चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर. चला टॉससाठी यायचं आहे. GI11 GI83 आणि त्यांच्या विरुद्ध नक्कीच फिट यात्रीज. हा बॉल आपण पाहिलं तर अंगाचा वेध घेतला चेंडूने. एक बाईच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 12 धावा धावफलकावर पहिल्या नक्कीच ओव्हरचा खेळ झालाय आणि 12 धावा झाल्या धावफलकावर. आपण पाहू शकतो इथे सेमीफायनलचा टॉस केला जातोय नक्कीच सुदेश नाईक यांच्या हस्ते. एका साईडला आपण पाहिलं तर फिट यात्रीज अक्षय सुरवे त्यांच्या विरुद्ध नक्कीच GI83 संघाने टॉस जिंकलाय आणि नक्कीच आपला निर्णय कळवायचा आहे. दुसरी सेमीफायनलच्या नंतर आपण जमीर यांना आपण पाहू शकतो बॉलिंगसाठी. या मॅचमध्ये काहीतरी वेगळं युक्ती करण्याचा प्रयत्न केला आहे भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाने, कारण की एक अनुभवी गोलंदाजाला मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. खूप चांगला प्रयत्न केला तिकडे आपण पाहिलं तर आशिष आणि स्वतः संघ मालक आज तिकडे चांगल्या प्रकारे बॉल आतमध्ये ठेवला गेला. क्रिकेटमध्ये आपण फुटबॉल पाहिलं गेलं आणि बॉल आतमध्ये ठेवला गेला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. जमीर बिजलेना बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो. अनुभवी गोलंदाज, खूप वर्ष क्रिकेट खेळत असताना अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात. विक्रोलियन्स अमोल सरांच्या बरोबरीने खूप वर्ष क्रिकेट खेळलेत. हाही बॉल आपण पाहिला तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर रोखून ठेवलंय आणि एकच रन मिळेल 22च्या रूपामध्ये. की रन जर आपण पाहिले तर 15 धावा झाल्या धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जमीर यांना पाहू शकतो आपण. दी लेजंड बॉलर आहेत, त्यामुळे अनुभव आहे त्यांच्याकडे. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग तर खूप चांगली केली जमीर यांनी, परंतु बॉलिंग देखील करणं खूप महत्त्वाचं आहे. बॉलिंगसाठी पुण्याच्या जमीर यांना आपण पाहू शकतो. फुलटॉस बॉल होता. अझाम स्वतःवर नाराज असतील, कारण की या बॉलचा ते फायदा उचलू शकत होते मित्र म्हणेल, कारण की रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. कन्वर्ट जर झाला असता कनेक्ट चांगल्या प्रकारे धावा आल्या असत्या,
त्यामुळे इथे जरा फटका फसला गेला. नक्कीच आज शेवटचा दिवस आहे. खूप मोठ्या प्रमाणात आज क्रिकेटचे चाहते देखील आज इकडे दाखल झालेत या सेमीफायनल फायनलचा मॅचचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच पहिली सेमीफायनल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला नक्कीच भांडूप स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर नक्कीच साई 11 संघ 52 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये हाही बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इस्त्याक यांच्या माध्यमातून 1 रन मिळेल. खूप चांगली बॉलिंग केली जमीर यांनी या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. दुसरी ओव्हर टाकत असताना गुड बॉलिंग. पहिली सेमीफायनल आपण पाहत आहोत. बॉलिंगसाठी पुन्हा जमीर सजवता. स्ट्राईक एंडला आहेत अझाम. फ्लिक केल्या लेग साईडच्या दिशेला. तसे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त खोदून काढलाय. 1 रन मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 18 धावा होतात. त्यामुळे शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेच्या ओव्हरचा. दुसरी ओव्हर चालू आहे पॉवर प्लेची. आणि बॉलिंगसाठी पुन्हा इथे जमीर सजवता. शेवटचा बॉल आहे त्यामुळे हा बॉल इस्त्याक यांना देखील याचा फायदा उचलावा लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 18 धावा झाल्या धावफलकावर. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. आपण पाहिलं तर फटका फसला गेला. लेग बायच्या रूपामध्ये 1 रन मिळेल. 19 धावा होते धावफलकावर. नक्कीच अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 31 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कुठले आपली लेजंड अठरा चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. मॅचकडे वळूयात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रवीण यांना आमंत्रित केलं जात आहे, त्यामुळे महत्त्वाची मॅच आहे.
पहिलाच बॉल खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला प्रवीण यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. 19 धावसंख्येवर मात्र इथे रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतात. इस्त्याक यांच्यामध्ये क्षमता आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. आणि हा बॉल आपण पाहिला तर समोरच्या खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आकाश पवार आहे तिकडे, थोडीशी मिसफील्ड होते आणि मिसफील्डचं रूपांतर नक्कीच चौकारामध्ये. नक्कीच आकाश पवार स्वतः नाराज असतील, कारण की अशी फिल्डिंग करून चालणार नाही. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तुम्हाला चांगले एफर्ट्स द्यावे लागतील. झेलची संधी होती, परंतु तिकडे आकाश पोचू शकले नाही आहेत. आणि 2 चेंडू झाले, 23 धावा झाले धावफलकावर. लहान मुलांनी आतमध्ये यायचं नाहीये. हाय बॉल थोडेसे सफल झाले होते, एक वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न करत होते इस्टॅक, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. रन जर आपण पाहिलं तर 1ने पुढे जाईल 22 रूपमध्ये. नक्कीच येणाऱ्या हंगामात अबाव 40ची एक मास्टर्स कप आपण पाहणार आहोत या सर्कल ग्राउंडवर. राहुल पौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती क्रीडा स्पर्धा असणार आहे. अगदी सर्व लेजंड खेळाडू आपण पाहणार आहोत. चोवीस धावा झाले धावफलकावर. पंधरा चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. त्यामुळे दोन्ही फलंदाजाला आक्रमक रूप धारण करावं लागेल. मॅच बनू शकते, कारण की कुठल्याही प्रकारे विकेट गमवलं नाही साई इलेव्हन संघाने. विकेट तुमच्या हातामध्ये आहेत. हा बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अजाम कुरेशीच्या बॅटमधून येतोय, एक लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. एक प्रहारी फटका पाहायला मिळाला. अजाम कुरेशी विक्रोळी पार्क साईडचा खेळाडू आक्रमक रूप मात्र इकडे धारण करतोय आणि धावा मिळतील. 6 धावा मिळत आहेत. काय फटका खेळलाय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. प्रवीण यांच्यावर हल्ला चढवला जातोय. धावफलक आपण पाहिलं तर 30 धावा होते धावफलकावर. अजूनही 22 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. खूप चांगली मॅच चालू आहे. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिली सेमीफायनल स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ष पहिलं पर्व पहिलं या क्रीडा स्पर्धेचं. आणि विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप या विभागातील सर्व खेळाडू एकत्रित करण्यात आले आणि खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान पहा, काय कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही नक्कीच संयमी बॅटिंग करणं अजामच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी एक वेगळं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन जर आपण पाहिलं तर दोन्ही पुढे जात आहे. 32 धावा होते धावफलकावर. अजूनही 20 धावांची गरज आहे. नक्कीच 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. हाई बॉल लोअर फुलला चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. तत्पर्यंत 2 रन्स मात्र मिळतील. 2 धावाच्या मधील स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 34 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. मॅच येऊन थांबली आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक चांगलं समीकरण आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. साई इलेव्हन नक्कीच विनोद घोगळे यांचा संघ, योगेश झळबी साहेब देखील त्या संघामध्ये आपण पाहू शकतो. स्वतः संघ मालक आहेत, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. लहान मुलांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये प्लीज. लहान मुलांनी ग्राउंड खाली करायचं आहे. थोडं सहकार्य करा. शेवटचे 2 मॅच शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये अजून 18 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. आज नक्कीच खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, आणि आज त्या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तरी क्रीडा स्पर्धा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहत आहोत. आज दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. विक्रोळी म्हटलं तर खूप मोठी परंपरा आहे विक्रोळीला. अंडरआर्म क्रिकेट देखील विक्रोळीत खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. ओव्हरआर्म क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. आणि पहिली सेमीफायनलची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला त्वरा करा, थोडीशी घाई करायची आहे. आणि अजून आपल्याला 2 मॅच खेळवायच्या आहेत.
याच्यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच आहे जिया 83 त्यांच्या विरुद्ध फिट यात्रीज. एका साईडला नक्कीच विक्रम गुबल, एका साईडला शांतीभाई मोठा, अशी मॅच असणार आहे. ती देखील महत्त्वाची मॅच असणार आहे. आज आम्हाला अभिमान आहे आमच्या ग्राउंडवर, कारण की आम्हाला एक चांगलं क्रीडांगण लाभलं आणि प्रत्येक मुंबईकरांच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंची इच्छा असते या ग्राउंडवर खेळायचं आणि खूप चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. कुपन्सची काही वेळ शिल्लक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुपन्स घ्यावे लागतील आणि अन्यथा कुपन्स बंद होणार आहेत. त्यामुळे आपण सायकलचं जर आपल्याला नक्कीच लक आजमावायचं आहे, 100 रुपयामध्ये तुम्हाला सायकल इकडे मिळू शकते. जाधव साहेब आपण मध्ये तिकडे दाखल झालेत, आपलं देखील स्वागत आहे जाधव साहेब. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. हा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याला देखील मात्र गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर धावफलक 4 ने पुढे जाईल. 38 धावा होत्या धावफलकावर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं पुरं पडलं आणि धावफलक आपण पाहिलं तर 4 ने पुढे जायला 38 धावा होते धावफलकावर. पहिली सेमीफायनलची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आज दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. आई देखील आपण पाहिलं तर खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. बॉल आतमध्ये ठेवला गेला आहे. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 39 धावा होत्या धावफलकावर. इस्त्याक खूप चांगली बॅटिंग करतात. 14 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवर खेळतात. अजाम ओपनिंग आले ही जोडी. अजाम देखील 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर खेळतात. खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 39 धावा झाल्या धावफलकावर. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साहिल त्यांच्यावर पहिलाच मात्र ते स्वागत केलं चौकाराने. अजामने देखील खूप चांगला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांनी मात्र प्रभावित कामगिरी केली आहे. आज फायनल दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये. आउटफील्ड आपली पहिली तर फास्ट आहे आणि बॉल जातोय 4 धावांसाठी. अजाम कुरैशी ऑन फायर, खूप चांगली बॅटिंग करतात. नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली. अगदी फायनलचं क्षेत्र निवडलं आणि बॉल आपण पाहिलं तर 4 धावांसाठी मात्र इकडे जातोय. 43 धावा होते धावफलकावर. हाई बॉल बॅक टू बॅक. अजाम कुरेशी ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग आणि नक्कीच आपल्या संघाला मात्र बॅट दाखवतोय. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. काय फटका खेळला गेलाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हरी स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेटचं चित्र निवडलं आणि 6 धावांसाठी धाडला जातोय. लाजब स्ट्रोक पाहायला मिळतोय. 49 धावा होते धावफलकावर. अवघ्या नक्कीच 3 धावांची गरज आहे. काय मॅच खेळली गेली आहे. नक्कीच या जोडीचं मी कौतुक करेल. आणि इथे मात्र बॅटची एज घेतली गेली आहे आणि मैदान सोडावं लागतं. परंतु अजाम यांनी मनं जिंकली. 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला थोडीशी घाई करायची आहे. त्याच्यानंतर अजाम देखील स्वतःवर नाराज असतील, कारण की बॅटची एज घेतली गेली. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करत होते. अजाम यांना मैदान सोडावं लागते, परंतु अजाम आपलं कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली आणि महत्त्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी केली. वेल प्ले. खूप चांगली बॅटिंग केली अजाम यांनी आणि अजूनही 3 धावांची गरज आहे बॅटिंगसाठी. आपण पाहिलं तर अश्विन कांबळे, त्यात स्वतः कर्णधार, या जोडीने खूप चांगली बॅटिंग केली होती. आई बॉल अकूट टप्प्याचा चेंडू, त्याला देखील आपण पाहिलं तर प्रहारी फटका पाहायला मिळाला. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय नक्कीच. आणि इस्त्याक यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन केलं जात आहे आणि मैत्रीची नक्कीच आपण पाहिले तर क्रिकेट आहे आणि एक मैत्रीचं सेलिब्रेशन केलं जात आहे इस्त्याक यांच्या माध्यमातून. खूप चांगली कामगिरी इस्त्याकने देखील केली या मॅचमध्ये आणि अजामने देखील या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली.